छत्तीसगड राज्याच्या बिलासपूर या ठिकाणी 4 फेब्रुवारीला झालेल्या 69व्या राष्ट्रीय शालेय स्पॉट बॉल स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याच्या शेवगाव येथील आबासाहेब काकडे विद्यालयाच्या 9वी इयत्तेत शिकत असलेला अष्टपैलू खेळाडू व बालम टाकळी येथील श्रेयस जयराम देवडे याने महाराष्ट्र संघाकडून खेळताना दैदिप्यमान यश संपादन करून रौप्य पदकावर समाधान मानावे लागले असून अंतिम सामन्यात महाराष्ट्र संघाला यजमान छत्तीसगड संघाकडून पराभव पत्करावा लागल्याने महाराष्ट्र संघाला रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले। अंतिम फेरीत महाराष्ट्राचा मुकाबला छत्तीसगड संघाशी झाला होता। या दोन्ही संघाच्या स्पर्धेत प्रतिष्ठापनाला लावित मैदानावर खेळणाऱ्या छत्तीसगडने महाराष्ट्रावर मात केली। श्रेयस देवडे यांच्या यशामागे त्यांची जिद्द महत्त्वाची ठरली असल्याने अहिल्यानगर जिल्ह्यासह ठिकठिकाणी त्यांचे अभिनंदन केले जात असून बालम टाकळी येथील तिरंगा संस्कृती व क्रीडा मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला। माझे नाव श्रेय जयराम देवडे। मी नाही का इयत्ता 1ली ते 5वी आदर्श शाळेत माझे शिक्षण झालं। त्यानंतर मी आबासाहेब काकडे विद्यालय शेवगाव हे शिकत आहे। माझी सॉफ्टबॉल एक क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र संघात निवड झाली। त्यानंतर माझा शिकवणारे कल्पेश भागवत सर यांनी मला खूप मोलाचं योगदान दिलं। 69वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा बिलासपूर छत्तीसगड येथे ठिकाणी पार पडल्या। तिथे महाराष्ट्र संघाला उपविजेता ठरले। महाराष्ट्र T24 करिता जयप्रकाश बागडे, अहिल्यानगर।